नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातून आज नेसरी गावच्या विद्यमान सरपंच गिरिजादेवी शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे। भाजप पक्षातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर स्वतः गिरिजादेवी शिंदे आपल्यासोबत काय सांगाल ताई? भाजपामधून तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहात, कशी परिस्थिती आहे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये, कशा पद्धतीने लोक सहकार्य करतील आणि तुम्ही कोणता अजेंडा घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाताय? प्रतिसाद तर खूप चांगला आहे। आमदार आमचे शिवाजीभाऊ पाटील यांच्या विकास कामाच्या धोरणावरच सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। आणि आता आपण बघतच आहेत की 1 वर्ष आमदार साहेबांना पूर्ण झाले नाही, तोपर्यंत त्यांनी भरपूर विकास कामं आणलेली आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही भाजप पक्ष ही निवडणूक लढवत आहोत। 1 वर्ष झालं नेसरी आणि या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विविध गावामध्ये आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून किती निधी आलेला आहे आणि भविष्यात किती निधी आणायचा किंवा काही विकास कामे करण्याचं आपलं काय प्लॅनिंग झालेलं आहे का, नियोजन झालेलं आहे का? नेसरी जिल्हा परिषदेमध्ये जवळपास 3 कोटीचा निधी आतापर्यंत लागलेला आहे आणि प्रलंबित निधी जवळपास 5 ते 6 कोटी आहे अजून। आणि भविष्यात सैनिक भवन, आयुष्यमान हॉस्पिटल आणि महिला बचत गट भवन हे प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी गणवाईज महिला बचत गट भवन करण्याचे भाऊंचे मानस आहे आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरच लोकांचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे। शेतकरी वर्गासाठी असू देत, सैनिक वर्गासाठी असू देत किंवा युवक युवतींसाठी आणि महिला बचत गटासाठी, थोडक्यात म्हणजे सर्व महिलांसाठी जो विकासाचा विजन घेऊन भाऊ आलेले आहेत त्याच पाठीमागे आम्ही त्यांच्या ठामपणे उभे आहे आणि आम्ही येत्या जिल्हा परिषदेला पण त्याच मुद्द्यांवर सामोरे जाणार आहोत। तुम्ही नेसरी गावच्या विद्यमान सरपंच आहात, 3 वर्षे तुमचा कार्यकाल संपूर्ण गडिंग्लजकरांनी पाहिलेला आहे, जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने पाहिलेला आहे। गडिंग्लज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते। हा जो तुम्ही 3 वर्षाचा स्वच्छ आणि पारदर्शी कारभार केलेला आहात, त्याचा फायदा या निवडणुकीला होईल असं वाटतं आपल्याला? नक्कीच होणार, कारण पूर्वीचा आणि आत्ताचा हा बदल लोकांनी बघितलेला आहे। आपणच म्हटलं पूर्ण गडिंग्लजकरांनी बघितलेला आहे, किंबहुना पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याने बघितलेला आहे। आणि त्या बारीक म्हणजे मी जे प्रशासकीय अधिकारी परत नागरिकांचा समन्वय ठेवत जे मी कामं करत आले किंवा सगळ्यांच्या नागरिकांच्या सहकार्याने जे आम्ही विविध कामं करत आलोय किंवा अभ्यास बारकावा घेतलेला अभ्यास करून, त्यामध्ये नक्कीच मला त्याचा फायदा होणार आहे। तुमची जी लढत असणार आहे ती गडिंग्लज विभागाच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या या नेत्यांच्या बरोबर असणार आहे, दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या सोबत असणार आहे। तुम्ही या लढतीकडे कशा पद्धतीने पाहताय? मी अगदी स्पोर्टिंगली इलेक्शन घेतलेली आहे ही। नक्कीच एकाची हार एकाची जीत होणार आहे, तर सामोरं हे जायचं आहे। परीक्षा असू देत, इलेक्शन असू देत किंवा कुठलीही स्पर्धा असू देत, खेळीमेळीच्या वातावरणातच मी या इलेक्शनला सामोरं जाणार आहे आणि विजय हा नक्की आहे, हा मला आत्मविश्वास आहे। मुरब्बी राजकारणी आहेत तुमच्या जे समोरचे उमेदवार आहेत, हे त्या उमेदवारांना कसे पाहताय तुम्ही? नक्कीच त्यांना कमी लेखून चालणार नाही। मुरब्बी आहेत, कित्येक वर्ष ते ह्या राजकारणात आहेत, बारकावे त्यांना माहिती आहेत, त्यांच्याकडून पण मी बऱ्याचशा गोष्टी शिकलेल्या आहेत। तर नक्कीच बारीकावे अभ्यास घेऊनच मी त्यांना सामोरं जाणार आहे। अशा पद्धतीने आश्वासित करताय जनतेला आणि काय आव्हान करताय? मी जनतेला आवाहन करीन की माझ्या केलेल्या कामाचा किंवा मी दिलेल्या वेळाचा त्यांनी प्रत्येक घराघरात लोकांनी अनुभव घेतलेला आहे आणि त्या मुद्द्यावरच मी जनतेला आवाहन करेन की मी सदैव 24 तास आपल्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून उपलब्ध असते, अडीअडचणीला मात करण्यासाठी किंवा त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये। तर नक्कीच त्या मुद्द्यावरच मी त्यांना आवाहन करेल की त्यांनी मला जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावे। आणि माझा हाच होता की मी जर राजकारणात आले किंवा आमच्या घरातून पण सर्व ज्येष्ठ मंडळींनी मला राजकारणात पाऊल ठेवतानाच सांगितलं होतं की आतापर्यंत आपल्या घराण्याने समाजकारण केलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही राजकारणात येणार आहे तर स्वतः सक्रिय, म्हणजे मी इथे जाणार नाही किंवा मला हे जमणार नाही हे जर करायचं नसेल तरच राजकारणात पाऊल ठेवायचं। आणि तसं मला खंबीरपणे माझ्या मिस्टरांचा असेल किंवा घरच्यांचा सर्वांचाच खंबीर पाठिंबा आहे आणि मी त्या पद्धतीनेच राजकारणात किंवा समाजकारणात सक्रिय आहे। नेसरी गावच्या विद्यमान सरपंच जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी आज उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे। भाजपाच्या त्या उमेदवार असणार आहे, त्यांना तगडं आव्हान हे राष्ट्रवादी म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींचं असणार आहे। मुरब्बी राजकारणी असणारे उमेदवार हे गिरिजादेवी यांच्या समोर असणार आहेत। पण ताईंचं म्हणणं आहे की गेल्या 1 वर्षभरात 3 कोटीचा निधी हा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणलेला आहोत। संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये इथून पुढे कोट्यावधीचा निधी आणून विकास करायचा असेल तर जनता आपल्याला नक्की संधी देईल असा आत्मविश्वास आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर गिरिजादेवी शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे। गडिंग्लज झोन लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे।